एक बदल आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्ही सगळेजण विचारत आहात ना, की नेल्स कसे ग्रो केले? तर खूप जणांचा हा क्वेश्चन आहे, की नेल्स कसे ग्रो केले आणि तू एवढे मोठे नेल्स कसे मेंटेन करत आहे आणि घरची कामं वगैरे सगळं करून. तर मी तुम्हाला हेच सांगेल, की नेल्स मी ग्रो केले फक्त आणि फक्त छान डाएट घेऊन. म्हणजे मी जंक बंद केलेलं आहे. जंक तर तशीही मी खात नव्हती, तुम्हाला दिसतच असेल. मी खूप कमी जंक खाते, पण तरीही माझं मेटाबॉलिझम इतकं स्लो झालेलं होतं, की त्यामुळे माझं वेट गेन लवकरच होत होतं. आणि वेट गेनचं दुसरं कारण स्ट्रेस पण असू शकते. स्ट्रेस पण खूप वाढला होता, तर त्यामुळे माझा हेअरफॉल, माझं वेट गेन हे लवकरच होत होतं. सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं? सगळ्यात पहिल्यांदा तर मी स्ट्रेस घेणं बंद केलं. स्ट्रेस न घेतल्यामुळे माझी लाईफस्टाईल ऑटोमॅटिकच चेंज व्हायला लागली. मग माझं मन शांत झाल्यामुळे काय झालं, की मी माझ्या डाएटकडे आणि माझ्या वर्कआउटकडे फोकस करायला लागले. मी हलकंसं वर्कआउट करत आहे आता आणि हलकी म्हणजे थोडीशी डाएट सुरू केलेली आहे. पूर्णपणे नाही. आपण जेव्हा चॅलेंज घेऊ तेव्हा मी पूर्ण डाएट सुरू करेल. त्याचीच मी आता तयारी करत आहे. जसं की तुम्हाला आता दिसत आहे, की मी पतंजलीमधून ॲलोवेरा आणि आवळा ज्यूस घेतलं. त्यानंतर मी आता फ्रेश व्हेजिटेबल्स घेईल आणि डेअरी प्रॉडक्ट्स घेतले. तर त्यांनी मला हेल्प होईल, की मी जी वेट लॉस जर्नी आहे ती समोर कंटिन्यू करू शकणार. तर ह्या सगळ्या गोष्टींनी आता तुम्ही वाट बघत आहात वेट लॉस चॅलेंज केव्हा घेते. तर वेट लॉस चॅलेंज मी लवकरच घेणार आहे. 1-2 दिवसातच आपण वेट लॉस चॅलेंजची सुरुवात करू. पण आता मला सध्या पिरियड्स होते, त्यामुळे मी थांबलेली होती. म्हटलं आता ते सगळे पिरियड्स वगैरे आणि मध्ये जो ब्रेक येणार होता तो सगळा आपण क्लिअर करून घेऊ आणि नंतर मग वेट लॉस जर्नी एकदाची सुरू केली, की मग मी तुम्हाला रूल्स पण सांगेल काय काय मी यावेळेला फॉलो करणार आहे रूल्स वगैरे. त्याआधी म्हटलं थोडंफार मला आता ही आलू पोंगा, कोणाकडे आलू पोंगा मिळते आणि कोण कोण खाते आलू पोंगा हे पण सांगाल मला तुम्ही. आलू पोंगा इथे आमच्याकडे खूप छान मिळतो, तर मला तो दिसला आणि मी घेऊन आली. तर थोडंफार खाऊन बघितलं मी. मला खूप आवडतो आलू पोंगा. पण काय होतं, की मी खूप कंट्रोल करते सगळ्या गोष्टींमध्ये. तर हे एक पार्सल आलेलं होतं, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं कारण खूप हेल्पफुल आहे. इतके सॉफ्ट आहेत हे क्लीनर आणि इतक्या लवकर डस्ट काढून टाकतात. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते, नक्कीच घ्या. आणि हा कॉम्बो आहे 4 पीसचा, तर तुम्ही हा घेऊ शकता आणि खूप स्वस्त आहे. असं काही महागाई नाही आहे आणि धुवायला पण खूप इझी आहे. तुम्ही मशीन वॉश सुद्धा करू शकता आणि खूपच सॉफ्ट आहे. याआधी सुद्धा माझ्याकडे होतं, पण ते इतकं सॉफ्ट नव्हतं. तुम्हाला पण पाहिजे असेल तर फॉलो करून कॉमेंटमध्ये लिंक टाईप करा. तुमच्या DM मध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाणार. चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. बाय गाईज.